श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 16 ऑक्टोबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे? वैवाहिक जीवनात कोणते क्षण अनुभवाल? नात्यातील गैरसमज दूर होतील का? आर्थिक बाबतीत काय संकेत मिळतील? करिअरमध्ये यशाची दारे उघडतील का? व्यवसायातील अडथळे दूर होतील का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, नवीन योजनांवर काम कराल. कार्यक्षेत्रात नवीन मत मांडाल. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नये. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. आवडते छंद जोपासावेत. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहावे. खाण्यापिण्याची सवय बदलावी. वरिष्ठांचे कामात सहकार्य मिळेल. वृषभ, नकारात्मक विचार टाळावेत. अधिक उत्साहाने कामे हाताळाल. समोरील कामे प्राधान्याने करावीत. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कामात स्थिरता ठेवावी. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. तुमच्या कामाची योग्य पोचपावती मिळू शकते. विचारातील कर्मठपणा बाजूला सारावा लागेल. कोणाचीही नाराजी पत्करू नका. मिथुन, चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा स्वतः प्रयत्नशील राहावे. महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावाल. मनातील काळजी दूर सारावी. मुलांच्या वागण्याची चिंता वाटेल. व्यावसायिक गुंतवणूक लाभदायक ठरेल. अतिविचार करत बसू नका. समोरील प्रश्न सोडवा. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. कामात स्थिरता लाभेल. कर्क, एखादी नवीन गोष्ट हाती लागेल. भागीदाराच्या मताचा आदर करावा. प्रलंबित येणी प्राप्त होतील. विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. यशदायी परिणाम मिळतील. दिवसभर कामाची घाई उडेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. आपले मत योग्य प्रकारे पटवून द्यावे. अनावश्यक खर्च टाळावेत. सिंह, वडीलधाऱ्यांना नाराज करू नका. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. बराच काळ धार्मिक कामात घालवाल. धनसंचयात वाढ होईल. मित्रांची मदत फायदेशीर ठरेल. समाजात तुमचा मान वाढेल. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. कामाच्या ठिकाणी अधिकाराने वागाल. मनात एक अनामिक भीती राहील. कन्या, दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. एकांत हवाहवासा वाटेल. सन्मानात वाढ होऊ शकते. कामाविषयी एक विशिष्ट धोरण ठरवा. कौटुंबिक वातावरण कलुषित होणार नाही याची काळजी घ्या. भावंडांशी वादाचे प्रसंग टाळावे. जोडीदाराकडून अपेक्षा राहतील. सामाजिक बांधिलकी जपावी. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. तूळ, तरुणांनी बेफिकिरीने वागू नये. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवावे. काही वेळेस बोलणे वागणे फायद्याचे ठरेल. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. परिवारातील सदस्यांच्या गरजा समजून घ्या. नोकरदार वर्गाला ताण जाणवेल. ध्यानधारणा करावी लागेल. अंगी स्थिरता बाळगावी. दिवस मध्यम फलदायी राहील. घरात कटू शब्द वापरू नका. वृश्चिक, नसते साहस करायला जाऊ नका. काही कामे लांबणीवर टाकली जाऊ शकतात. शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्या. विचारपूर्वक कामे करावीत. अथक मेहनत यश मिळवून देईल. शांत डोक्याने विचार करावा. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. आव्हान स्वीकारताना सावध राहावे. आर्थिक बाजू सुधारेल. धनु, जुने कामे मार्गी लावाल. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. संमिश्र घटनांचा दिवस. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण धावपळ वाढेल. घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या. ताण दूर होईल. पुढील सोयींसाठी गुंतवणूक कराल. व्यापारी कौशल्य वापरता येईल. ज्येष्ठांची सेवा करण्याची संधी मिळेल. दिवस आनंदात जाईल. मकर,
कामे जलद गतीने उरकता येतील. सरकारी योजनांचा लाभ घ्यावा. लोकांची प्रशंसा लाभेल. कौटुंबिक खर्चावर आळा घालावा. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल. जोडीदाराच्या यशाने आनंदी व्हाल. व्यवसाय विस्ताराच्या विचारांवर ठाम राहाल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत घालवाल. कटू बोलणे टाळावे. योग अथवा व्यायाम करायला आळस करू नका. कुंभ, प्रेमातील व्यक्तींसाठी दिवस उत्तम असेल. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी व्हाल. नवीन विचार प्रेरणा देणारा असेल. आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. अपचनाचे विकार जाणवू शकतात. नवनवीन गोष्टी वाचण्यात येतील. विवेकाने परिस्थिती हाताळावी. मीन, जोडीदाराविषयी मनात संभ्रम निर्माण होईल. नवीन कामाकडे लक्ष ठेवा. आरोग्याची नाहक चिंता कराल. मनावर कसलाही ताण घेऊ नका. स्वच्छंदी विचार करावेत. मित्रपरिवाराची उणीव जाणवेल. महिलांवरील कामाचा ताण वाढू शकतो. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल. योग्य मान मिळेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने समोर येऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.